Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केवळ त्याला यामध्ये वाटलं सोयी मुस्लिम समाज म्हणजे क्रिमिनल. मी काल परवा बोलताना म्हणालो, त्यांच्या घराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली. पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे. त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे, ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. तुम्ही तर शिकलेले आहे, सावित्रीच्या की माझ्या पुढे बसले त्या ठिकाणी जे 3 घटना आता अलीकडचं झालं, काय सांगू? स्त्री कुठे आहे? आमची पोरगी सुरक्षित आहे का? भीती वाटायला लागली. आम्ही कधी कधी म्हणतो, हे राज्य, हा देश, भाऊ, हा देश काही लोकांच्या भाषणाने, एक तुषार नावाचा माणूस आहे, तुषार, तो फार काहीतरी त्याला नवीन संत निर्माण झाला, भोसले नावाचा, हिंदू राष्ट्र करायचं आहे. कशाला बाबा? मानवतेचं राष्ट्र निर्माण करा, माणुसकीचं राष्ट्र निर्माण करा, माणसाला माणसाशी माणसाचं वागणारा राष्ट्र निर्माण करा. पण देशाचे पंतप्रधान आमचे हिंदू असतील आणि आमचा हिंदू खतऱ्यात असेल, तर मला वाटतं अशा साहित्यिकाला, एका मुसलमानाला देशाचा पंतप्रधान करून टाकलं पाहिजे, म्हणजे हिंदू सुरक्षित राहतो. कुठे पडलो आम्ही? काय बोलतो आम्ही? कुठे घेऊन चाललो आम्ही? कुठल्या विचाराने पुढे चाललो आम्ही? हा विचार तुम्हाला करावा लागेल, नाहीतर तुम्ही गुलाम होणार आहात. या देशामध्ये लोकशाही असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानातून लोकशाही मजबूत झाली. सगळ्या माणसाला समान अधिकार त्या संविधानाने दिलं. दुर्दैवानं संविधानाचा विषय पुढे येत असताना पुढची लोकशाही आमची टिकवायची असेल, तर बाबासाहेबांना त्यांचा विचार टिकवावा लागेल. तो विचार टिकेल तर लोकशाही टिकेल. बाबासाहेबांचं संविधान टिकेल तर लोकशाही टिकेल. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आई सावित्रीबाई फुलेंचा विचार टिकेल तर लोकशाही टिकेल. म्हणून या विचाराचा वारसा घेऊन या जयंती निमित्तानं आपण पुढे जाऊया, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.